नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतकरी बांधवांनो, सध्या बाजारात तूर, सोयाबीन, गहू आणि हरभरा या प्रमुख पिकांचे भाव ज्या पद्धतीने कोसळले आहेत, त्यामागे केवळ बाजारातील चढ उतार नसून एक मोठे धोरणात्मक षडयंत्र असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या भावपाडी मागची खरी मेख काय आहे. टार्गेट: शेतीमालाचे भाव पाडण्यामागचे 3 स्टेप षडयंत्र. 1. आयातीचा बुलडोझर. इम्पोर्ट पॉलिसी. जेव्हा आपल्या शेतात माल काढणीला येतो तेव्हाच केंद्र सरकार परदेशातून, विशेषतः म्यानमार आणि तांझानियामधून तूर आणि डाळींची आयात खुली करते. षडयंत्र: देशांतर्गत साठा पुरेसा असतानाही आयात केल्यामुळे बाजारात मालाची आवक वाढते आणि व्यापाऱ्यांना भाव पाडण्यासाठी आयते कोलीत मिळते. 2. स्टॉक लिमिट आणि साठेबाजीवर निर्बंध. सरकारने व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट म्हणजे साठा मर्यादा लादली आहे. परिणाम: व्यापारी भीतीपोटी शेतकऱ्यांकडून जास्त माल खरेदी करत नाहीत. जेव्हा खरेदीदार कमी आणि माल जास्त असतो तेव्हा आपोआपच भाव पडतात. हे षडयंत्र मुद्दाम अशा वेळी केले जाते जेव्हा शेतकऱ्याला पैशांची नड असते. 3. वायदे बाजारावरील बंदी. फ्युचर्स ट्रेड बॅन. सोयाबीन आणि इतर पिकांच्या वायदे बाजारावर सरकारने बंदी घातली आहे. कारण वायदे बाजारामुळे शेतकऱ्यांना भविष्यात काय भाव मिळेल याचा अंदाज येतो. पण ही बंदी घालून शेतकऱ्यांना अंधारात ठेवले जात आहे, जेणेकरून मोठ्या कंपन्यांना हवे तसे भाव नियंत्रित करता येतील. पिकांनुसार गेम प्लॅन काय आहे? पीक, सध्याची स्थिती, षडयंत्राचा भाग. सोयाबीन हमी भावापेक्षा कमी 4200 ते 4500. खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी ठेवल्याने परदेशी तेल स्वस्त झाले, त्यामुळे स्थानिक सोयाबीनचे भाव पाडले. तूर भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. बफर स्टॉकच्या नावाखाली सरकार स्वस्त दरात तूर आयात करत आहे, जेणेकरून देशांतर्गत भाव 10,000 रुपयांच्या वर जाऊ नयेत. गहू, हरभरा नवीन माल येताच भाव कोसळले. रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाखाली गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, त्यामुळे शेतकऱ्यांना जागतिक वाढीचा फायदा घेता आला नाही. कोणाचे आहे हे षडयंत्र? शेतकरी नेत्यांच्या मते हे षडयंत्र ग्राहक धार्जिणे राजकारण आणि मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी रचले गेले आहे. निवडणुकीचे गणित. शहरी भागातील मतदारांना महागाई जाणवू नये म्हणजे डाळी आणि तेल स्वस्त मिळावे म्हणून शेतकऱ्याचा बळी दिला जात आहे. कॉर्पोरेट लॉबी. मोठ्या तेल कंपन्यांना आणि डाळ मिल मालकांना स्वस्त दरात कच्चा माल मिळावा यासाठी सरकारी धोरणे वाकवली जात आहेत. अन्नदाता न्यूजचा आजचा प्रश्न. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटते? कष्ट आमचे आणि भाव ठरवणारे एसीत बसलेले अधिकारी? या अन्यायाविरुद्ध आता संघटित होण्याची वेळ आली आहे का? तुम्हाला तुमच्या परिसरातील बाजार समितीचे आजचे थेट भाव जाणून घ्यायचे आहेत का? तसे असल्यास पिकाचे नाव आणि जिल्हा सांगा.